एका परिसरामध्ये राहणारी एक 22 वर्षीय तरुणी होती। ती कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि याच माध्यमातून तिची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती। आता तरुणाबरोबर ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता तो तरुण या तरुणीला गोड गोड बोलू लागला, विविध ठिकाणी भेटू लागला आणि मोबाईलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोलू लागला। आता प्रेम म्हणल्यानंतर काय बघायचीच गोष्ट नाही। मग त्याच पद्धतीने या तरुणीला त्या तरुणानं लग्नाचं सुद्धा आश्वासन दिलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तो 22 वर्षीय तरुणीला एका शहरातील लॉज मध्ये घेऊन गेला आणि त्या तरुणीसोबत लग्नाचं वचन देऊन अगदी काही सगळं करून आला। आता या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जेव्हा ते त्या ठिकाणाहून वापस आले, त्या ठिकाणाहून वापस आल्यानंतर त्या तरुणीला अजून एक तरुण मिळाला आणि त्या तरुणीचा जो प्रियकर होता त्याचाच तो मित्र होता आणि त्या मित्रानं त्या तरुणीला सांगितलं की तू जे काही केलंस त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आलाय आणि तो व्हिडिओ मी लोकांना दाखवेल जर तू त्याच पद्धतीनं माझ्यासोबत केलं नाही तर। आणि मग त्या तरुणीसोबत घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच साताऱ्याची। साताऱ्याच्या मध्ये राहणारी एक 22 वर्षीय तरुणी होती, कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि त्या ठिकाणी राहत असताना तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि त्या तरुणाचं नाव आकाश होतं। आता आकाश सोबत तिची ओळख झाली, चांगलं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। हे दोघ जण एकमेकांच्या संपर्कात आले, चॅटिंग करू लागले, कॉलवर बोलू लागले, शहरातील विविध भागामध्ये भेटू लागले। आता या तरुणानं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं, तुझ्यासोबत लग्न करतो, आपण लवकर लग्न करू असं म्हणून तो शहरातील तिला एका लॉज मध्ये घेऊन गेला आणि त्या तरुणीसोबत अगदी सगळं काही करून आला। आता सगळं काही करून आल्यानंतर ती गोष्ट त्यानं त्याच्या मित्राला सांगितलेली असावी म्हणून त्याचा मित्र, त्याचं नाव आहे अशोक। आता या अशोकनं त्या तरुणीला गाठलं आणि त्या तरुणीला गाठून सांगितलं की तू त्या आकाश सोबत जे काही लॉज मध्ये केलंय त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आलाय आणि तू ज्या पद्धतीनं त्याच्यासोबत केलंय त्याच पद्धतीनं माझ्यासोबत सुद्धा कर, नाहीतर मग तुझा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली। आणि त्याच्या मित्राच्या घरी या तरुणीला अनेक वेळा बोलवलं आणि त्या तरुणी बरोबर त्याच पद्धतीनं केलं। आता पहिले त्या तरुणीचा प्रियकर त्या तरुणी बरोबर करायचा, आता तिचा प्रियकराचा मित्र सुद्धा त्याच पद्धतीनं करू लागला आणि या सगळ्या गोष्टींचा कंटाळा त्या तरुणीला मोठ्या प्रमाणात आलेला होता। कारण की तिची फसवणूक होतीये, तिचा छळ होतोय याची जाणीव तिला झाली आणि तिनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी प्रियकर आहे, त्याचा मित्र आहे आकाश आणि अशोक, या दोघांविरोधात पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली, गुन्हा दाखल केला। पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांना अटक सुद्धा केली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, महिला, मुली, तरुणी यांना लग्नाचं आमिष दिलं जातंय, पैशाचं आमिष दिलं जातंय, नोकरीचं आमिष दिलं जातंय, कसे कसे आमिष दिले जात आहेत आणि कशा पद्धतीचे घटना घडतात हे आपल्याला संपूर्ण प्रकरणावर समजतं। जर आपण पाहिलं तर टेलिव्हिजनवर, समाज माध्यमामध्ये, वेब पोर्टलवर या सगळ्या बातम्या प्रसारित झालेल्या असतात। त्याच्याच आधारे आम्ही तुम्हाला ही सगळी माहिती देत असतो। कोणाच्याही भावना दुखवणं किंवा कोणाचंही मन दुखवणं हा आमचा हेतू नाही, पण मात्र समाजामध्ये जे घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला सावध करणं हाच आमचा केवळ हेतू आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।